टीम इंडियाची मुंबईतली विक्ट्री परेड काय जबरदस्त झाली, काय माहोल होता. पण त्याची दुसरी बाजू आहे ना, ती मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी दाखवून दिली. म्हणजे 100 कर्मचाऱ्यांनी रात्रीतून काम करून सकाळी 8 पर्यंत अख्खा मरीन ड्राईव्ह चकाचक केला होता. किती कचरा गोळा केला त्यांनी माहिती आहे? 11.5 मेट्रिक टन म्हणजे 11,500 किलो. इतका कचरा की तो न्यायला 2 मोठे डंपर आणि 5 जीप लागल्या. प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, कप, कपडे आणि खूप साऱ्या चपला बूट. त्याच्यातले जे गोष्ट रिसायकल होईल ना, ते सगळे आता रिसायकल होणार आहे. अशीच काहीशी गोष्ट घडली युरो 2024 मध्ये पण. नेदरलँड्स विरुद्ध रोमानियाचा संघ राऊंड ऑफ 16 मध्ये हरला, पण त्यांनी घरी जाताना म्युनिकमधली आपली ड्रेसिंग रूम चकाचक करून ठेवली. इतकंच नाही तर जर्मनीसाठी त्यांनी थँक्यू नोटही लिहिली. मी जे आत्ता जपानची जर्सी घातली आहे, त्या जपान देशाचे चाहते इतके स्वच्छतेच्या बाबतीत पुढे आहेत की ते ज्या कुठला इव्हेंटला जातात ना, तो इव्हेंट संपला की त्यांचा स्टँड ते स्वच्छ करून जातात. तुम्हाला जर अशीच तुमच्या आवडत्या देशाची जर्सी हवी असेल ना, तर जर्सी स्टोअर पुण्याला नक्की भेट द्या.